सकाळचा तेवढा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आज 20 मे रोजी मोठ्या प्रमाणामध्ये ही फार्मसी ऑनलाईन फार्मसी जी शॉपिंग आहे ती बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मेडिकल देशामध्ये बंद आहे आणि त्याचा एक भाग म्हणून वाळूज महानगर येथे आपल्या सोबत आहे बांबूर सर काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी विकास अंबोरे, वाळूज महानगर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष। आज पूर्ण देशामध्ये ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेच्या आव्हानानुसार पूर्ण देशामधील मेडिकल स्टोअर बंद आहेत। याचं कारण असे आहे की पूर्ण देशामध्ये ऑनलाईन फार्मसीचा विळखा पसरलेला आहे आणि ऑनलाईन फार्मसीमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। जे औषधी ऑनलाईन फार्मसी विकत आहे त्याची स्टोरेज कंडिशन ही प्रॉपर मेंटेन होत नाही आणि बोगस मेडिसिनचा सुळसुळाट संपूर्ण देशात पसरलेला आहे। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे आजचा हा बंद पूर्ण देशात, पूर्ण महाराष्ट्रात तसेच बजाजनगर, राजनांदगाव, वडगाव संपूर्ण वाळूज महानगर येथे संपूर्णपणे पाळलेला आहे। काय सांगाल? कारण मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही जसं म्हणले की जो विखाळा आहे जे ऑनलाईन ही औषध मागवतात त्याच्यामध्ये कंटेंट कमी असते असं काय सांगा? नाही, कंटेंट वगैरे काही कमी नसतं, पण जसं की कपड्यामध्ये फर्स्ट कॉपी कपडे येतात, गॉगलमध्ये फर्स्ट कॉपी गॉगल येत असतात, तसेच मेडिसिनमध्ये सुद्धा सेम पॅकेजिंग, सेम औषध आणि सेम फॉर्म्युला ठेवून दाखवून सेम तुम्हाला दिलं जातं, पण ॲक्च्युअलीमध्ये त्याचं जे सबस्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल त्यामध्ये वापरलं जातं। त्या नागरिकांना त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, नागरिकांना मोठी हानी पोहोचू शकते। त्यामुळे हा जो बंद पुकारलेला आहे आणि छोटे छोटे जसे आमचे व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत ते स्पर्धा करू शकत नाहीत, ते मोठ्या प्रमाणावर डिस्काउंटची लालच दाखवतात आणि छोटे व्यावसायिक आमचे त्यांच्यासोबत त्या डिस्काउंटच्या सोबत आम्ही स्पर्धा करू शकत नाही। त्यामुळे हा बंद आम्ही पुकारलेला आहे। नमस्कार, मी निलेश मुगवानकर, सिडको महानगर एक वाळूज बजाजनगर। आम्ही जो बंद पुकारलेला आहे सर्व भारतामध्ये जे महाराष्ट्रात सर्व जे बंद पुकारले ते बोगस औषधी जे ऑनलाईन विक्री बोगस औषधी होतात त्याच्यावर पूर्ण जे लहान छोटे छोटे दुकानं आहेत त्यांना डिस्काउंट वगैरे हे देत आहेत ऑनलाईन, त्याच्यावर आम्ही याच्यासाठी सर्वांनी बोगस पुकारलं। काय सांगाल? मी सोहेल पठाण, राजनांदगाव युनिक मेडिकलचा ओनर। ज्या वस्तूमध्ये आम्हाला 20% म्हणजे मार्जिन येते त्यामध्ये ऑनलाईनमध्ये 30% 40%मध्ये कस्टमरला देतात, म्हणजे त्यांना कितीला पडत असेल ते वस्तू, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट कळून येत आहे तर ते प्रोडक्ट डीमध्ये आहे, म्हणजे डी म्हणजे डुप्लिकेट प्रोडक्ट, सेम कंटेंट, त्याची ओपेसिटी कमी असते, हे सगळं त्याच्यामध्ये राहते। कस्टमरला समजा आम्हाला मार्जिन समजा आम्ही ती वस्तू खरेदी करतो 50मध्ये 60मध्ये विकतो आणि सेम तीच वस्तू ऑनलाईनमध्ये ती 30 रुपयामध्ये विकता, म्हणजे याच्यात काहीतरी तुम्हाला फरक वाटत असेल ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांची मागणी करतोय काही कॉमर्स बंद करायला पाहिजे, ई मेडिकल बंद करायला। काय सांगाल? मी संदीप चव्हाण। काय होते ऑनलाईन जे डिस्काउंट भेटते ते लालच दाखवले जाते, जास्त प्रमाणात दिले जाते आणि जे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात यांना स्पर्धा करतात लोक की कस्टमर येतात आणि सरळ सांगतात आम्हाला की हे समजा एखादी उदाहरण समजा एखादी साऱ्या लाख असेल, साऱ्या लाखवरती हा आपल्याला फक्त 24 रुपये राहतात मोजून, तर ते आमच्याकडून 10% डिस्काउंट मागतात, तर आम्ही देऊ कसं? तुम्ही सरळ लूट करताय, पण लूट करताय हे चुकीचं आहे ना। लूट करण्यासाठी जर आम्ही केलं असतं तर मग एवढ्या प्रमाणात हे केलं नसतं। आमचं म्हणणं एवढंच आहे की ऑनलाईन जे फार्मसी ऑनलाईन जे खरेदी करताय लोक मेडिसिन हे चुकीचं आहे। ऑनलाईन समजा एखाद्या डॉक्टरनं त्यांना मेडिसिन दिली, चेंज करायला लावलं तर ते लगेच थोडं ऑनलाईन भेटणार आहे, आपल्याला लगेच भेटणार नाही, तर ते एक जे स्थानिक जे मेडिकल आहे तिथूनच खरेदी करा आणि तुम्हाला समजा काही इश्यू आला, काही साईड इफेक्ट झाला वगैरे, तुम्ही जे स्थानिक मेडिकलवर आहे तिथं जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत तक्रार करू शकतात, ते पुढे जाऊन ते कारवाई करू शकतात, पण तुम्ही ऑनलाईन कसं करणार आहे या गोष्टीचे? तेवढंच माझं म्हणणं आहे बघ।
सगळ्याचे जे ग्रुप वगैरे तुम्ही ऑनलाईन कडे जाताय, तुम्हाला समजा तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट मागवताय आमच्या समोर मेडिकल, आम्ही आमचे छोटे व्यवसाय तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट मागवताय, पण जर का तुम्हाला रात्रीची जर का गरज पडली मेडिसिनची तर रात्री आम्हीच येणार, स्थानिकीय मेडिकलवालेच येणार तुमच्याकडे, ऑनलाईन मेडिकल येणार नाही. आणि तुम्ही ऑनलाईन मेडिसिन मागवताय त्यामुळे आमचे एक्सपायरी प्रोडक्ट जास्त निघताय, ते विकले जात नाहीये. आणि ते एक्सपायरी म्हणजे डायरेक्ट आमचा सगळ्यात मोठा नुकसान आहे. आमच्याकडे बॉक्स ते बॉक्स मेडिसिन एक्सपायर होत आहे तुमच्या ई मेडिकलमुळं. पण आमचं हेच म्हणणं आहे का ई मेडिकलमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या, जे डिस्काउंट तुम्हाला तिकडे देत आहे तेवढं तर आम्ही देऊ नाही शकणार, त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला पण फायदा होईल आणि आमचं पण फायदा होईल हे आम्ही करू शकतो. धन्यवाद. काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑनलाईन मेडिसिन आहे ते आज सामान्य नागरिक त्याच्यावर ज्यादा झालेलं आहे पेशंट, आणि त्याच्यामुळे काय सांगाल? सर्वप्रथम हा बंद तर खरं तर सगळ्यांनीच पाळला पाहिजे आपला, कारण याच्याने सगळ्यांनाच फायदा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जो खेळ खेळला जातो ऑनलाईनमध्ये तो याने बंद होणार आहे. आणि आमच्यासारखे जे रिटेलर फार्मसिस्ट आहेत त्यांचा एक फायदा पण आहे. आज आमच्या फार्मसी लोकांचा संप आहे. याचं कारण असं की मेड प्लस झाले, नेटमेट झाले, टाटा झाले वगैरे इतर ब्रँड पण आहेत, जे ब्रँड चुकीच्या रीतीने 40 ते 50% डिस्काउंट देत आहेत. खरं तर स्टँडर्ड मेडिसिन जे असते, त्या स्टँडर्ड मेडिसिनमध्ये फक्त 20% मार्जिन असते. केमिस्टला फक्त 20%च मार्जिन उरते. हे 50% कोणत्या पद्धतीने देऊ राहिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ड्रग्स अशा आहे ज्यांची फ्रीजिंग कंडिशन 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवावं लागते. यांच्याकडे कोणतं स्टोरेज कंडिशन आहे, हे ट्रान्सपोर्टच्या टायमाला कोणतं स्टोरेज कंडिशन प्रोव्हाइड करतं तुम्हाला, ड्रग कंटॅमिनेट होत नाही याची काय गॅरंटी देता येईल? फार्मासिस्ट कोण असतं, सेलर कोण आहे, रजिस्टर आहे की नाही याची गॅरंटी तरी देतात काही? जेव्हा तुम्ही मेडिकल चुकीच्या रीतीने एक तर औषधे विकले जाते, त्यातल्या त्यात बनावट औषधे विकले जात आहेत. PCD फार्माचे चुकीचे ड्रग ज्या डी प्रोडक्ट असतात, डिफॉल्ट प्रोडक्ट असतात, त्यांना सुद्धा विकले जाते. फार्मसीला प्रश्न विचारता ते तुम्ही त्यांना विचारू शकता. तेच तुम्ही विचारण्याचे गरजेचे आहे. कस्टमरच्या जीवाशी खेळण्याचा हा पूर्णचा पूर्ण प्रपंच यांचा चाललेला आहे ऑनलाईन मेडिकल वाल्यांचा, आणि हा लवकरात लवकर थांबला पाहिजे. अशीच आमची मागणी आहे. फ्रॉड डिस्काउंट बंद केले पाहिजे, ऑनलाईन फार्मसीज बंद केल्या पाहिजे, आणि हेच आमची एवढी मागणी आहे. याच्यामुळेच आम्ही आज हा संप पुकारलेला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी